काँग्रेसचे अधिकृत उमेदवार त्यांनी माघार घेतली, त्यामुळे जे काही घडलं ते महाराष्ट्राने पाहिलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याकडे कसं पाहतो? हे खरं म्हणजे कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली त्याविरोधात काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे हीच पुरेशी आहे. मी त्याच्यावर अजून काय फारसं बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. परंतु एक आम्हाला खंत आहे की कोल्हापूर उत्तरवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा होता. अनेक वर्षापासून उद्धव साहेबांचा बाळासाहेबांचा आमदार तिथून निवडून जात होता. यावेळेला सुद्धा कोल्हापूर उत्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळावी आणि ती नक्कीच मिळाली असती तर हमखास तिथे आपला आमदार निवडून आणला असता. एवढी जबरदस्त इच्छाशक्ती आणि जबरदस्त महत्त्वाकांक्षी विचार आमच्या तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये होते. दुर्दैवाने आम्हाला मतदारसंघ मिळाला नाही, काँग्रेसला मिळाला आणि काँग्रेसकडून जो निघून गेला हे दुःख आहेच. तिथे अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार आता महाविकास आघाडी करणार. आमचे पक्षप्रमुख आज उद्धवजी आहेतच कोल्हापूरमध्ये. जगदंबेचा दर्शन करून राधानगरीतील आमचे उमेदवार के.पी. पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात करतील आणि पक्षप्रमुख त्यावर योग्य तो निर्णय घेतील. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात 2 ठिकाणी बंडखोरी झाली होती महाविकास आघाडीमध्ये. रत्नागिरीत अर्ज मागे घेतला, मात्र तिकडे राजापूरमध्ये काँग्रेसचे अविनाश लाडे यांनी अर्ज कायम ठेवलेला आहे. काही चर्चा झाली का या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये? तिन्ही पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांमध्ये त्या चर्चा झाली होती. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाचे असंतुष्ट किंवा बंडखोर आहेत त्यांना मागे घेण्याची जबाबदारी ही त्या पक्षाच्या नेत्यांची होती. आम्ही काल पूर्ण दिवस आमची जबाबदारी पार पाडलेली आहे. परंतु काही ठिकाणी वरिष्ठांचं आदेश न मानता सुद्धा काही ठराविक ठिकाणी जी बंडखोरी झालेली त्याच्यामध्ये राजापूर आहे. साहेब, राजापूरला अविनाश लाडनी उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे. त्याचा परिणाम महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांच्यावर काय होईल का? काही आपल्याला काय वाटतं का? अजिबात होणार नाही अशी याची मला खात्री आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातून राजन साळवी यांचा विजय निश्चित आहे. उदय बनेंनी काल उमेदवारी अर्ज मागे घेतलाय, पण त्यांनी खंत व्यक्त केली की मला वरिष्ठांनी एकाही फोन केलेला नाही. उदय बने आमच्या जवळचे मित्र आहेत. सुरुवातीपासून आम्ही त्यांना विश्वासात घेतच होतो आणि त्यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी भरत असताना आम्हाला कोणालाही कानावर घातलंच नव्हतं. त्यामुळे ते पुन्हा एकदा आता उमेदवारी अर्ज मागे घेऊन कामाला लागले, त्यांचं स्वागत आहे. उमेदवाराचं काम न करण्याचं तरी देखील सांगा. आम्ही थांबतो आहे पण मी उमेदवाराचं काम करणार आहे असं पण त्यांनी म्हटलं. समजूत घालू. तर आज कोकणात पहिली सभा होते उद्धव ठाकरेंची. काय कोकणांवर असलेलं मातोश्रीचं प्रेम, बाळासाहेब त्यानंतर उद्धवजींचं असलेलं प्रेम आणि कोकणवासियांचं असलेलं मातोश्रीचं प्रेम याला गृहीत धरूनच कोकणातली पहिली सभा रत्नागिरी इथून होत आहे आणि गद्दारीचा बिमोड करायचा आणि निष्ठेला आधार द्यायचा, निवडायचं हा संकल्प आजच्या या सभेतून होईल. भाई, लोकसभेत जर बघितलं तर कोकण पट्ट्यात म्हणजे 6 जागा येतात मुंबई वगळता. अपेक्षित यश महाविकास आघाडी असेल किंवा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळालं नाहीये. आत्ता जर म्हटलं तर ही अस्तित्वाची लढाई नाहीये का ठाकरे गटासाठी विशेषतः? लोकसभेमध्ये केवळ सार्वजनिक बांधकाम खात्याची तिजोरी रिकामी करून भ्रष्टाचारी मार्गाने आणि अनियमितपणाने जे काही पैसे कमवले ते वाटायचं काम ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री कसे करत होते हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. म्हणजे संपूर्ण कोकणामध्ये सिंधुदुर्ग ते पालघर केवळ हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री पैसे वाटायचंच काम करत होते आणि त्यामुळे त्या पैशाने लोकांना विकत घेण्याचा जो प्रकार झाला मतदारांना, त्यामुळे दुर्दैवाने आम्हाला माघार घ्यावी लागली. पण विधानसभेमध्ये मात्र लोकांना कळून चुकलेलं आहे की आणि त्यामुळे ते चूक सुधारण्याचं काम मतदार या ठिकाणी करतील आणि नक्कीच शिवसेना आणि महाविकास आघाडीला आपलं मत देऊन आमचे आमदार निवडून आणतील. साहेब, राजापूरमध्ये रिफायनरीचा कळीचा मुद्दा ठरतोय. रिफायनरी विरोधक उद्धव ठाकरे साहेबांना भेटलेले होते. आपण कसे पाहता? बघा, रिफायनरी सारखे प्रदूषणकारी प्रकल्प कोकणामध्ये होऊ द्यायचे नाहीत हा आजही ठाम निर्णय शिवसेना पक्षाचा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे आणि रिफायनरी विरोधकांची भेट सुद्धा वारंवार उद्धव साहेबांची होत असते. भाई, एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे सगळ्या घडामोडींमध्ये की काल जी काय राज ठाकरेंची सभा झाली
प्रवेश होत आहेत आणि मोठी ताकद जी आहे तुमची शिवसेनेची ती त्या शिंदे गटाकडे जाताना पाहायला मिळेल. याचा मोठा किती परिणाम या बघा, हे पक्षप्रवेश जे होत आहेत हे विचाराने होत नाही आहे. त्यांना फक्त कोणत्या ना कोणत्या पद्धतीने सामदाम दंडभेद वापरून ते केले जातात. खास करून दाम जास्त वापरला जातोय. पण त्याद्वारे आमच्या ज्या एक महिला तालुका प्रमुख ज्या गेलेल्या आहेत त्यांचे पती जिल्हा परिषदेमध्ये काम करत आहेत. आयुष्यभर कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावरती गेले नाही, परंतु इथल्या पालकमंत्र्यांनी म्हणजे उदय सामंतांनीच नाव घेऊन सांगतो राजकीय दबाव टाकला आणि त्यांना सीओने नोटीस पाठवली आणि तुम्ही राजकीय पक्षाचं काम करता, तुम्हाला सस्पेंड का करण्यात येऊ नये, अशा खालच्या पातळीवर जाण्याची वेळ ज्यांच्यावर आलेली आहे. त्यांना साहजिकच आहे, काही वेळेला मनामध्ये नसलं तरी आपलं आयुष्य पुढचं बर्बाद होऊ नये म्हणून त्यांना शरणागती पत्करावं लागते. पण मतदान मात्र मशालीवरच होणार. भाई, लढतींची ज्या चर्चा होते त्यावेळेला एक इंटरेस्टिंग लढत आहे ती कुडाळ मालवणमधली. म्हणजे निलेश राणे हे शिवसेनेमध्ये आले. त्यांनी असं म्हटलं की जिथून माझ्या बाबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सुरुवात केली त्या पक्षामध्ये मी येतोय. नवीन एक पुन्हा मी एकदा नव्यानं कुठेतरी प्रयत्न करतोय. ही लढत ठाकरे विरुद्ध राणे अशी आहे साधारणपणे, कारण शिवसेनेच्या ठाकरे गटाची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची इथं जय पराजय जो काही होणार आहे त्यावरती प्रतिष्ठापनाला लागलेले असणार. नाही, आम्हाला आनंद आहे ज्या कुडाळ विधानसभा मतदारसंघातून नारायण राणेंचं महाराष्ट्रातलं राजकीय अस्तित्व संपवलं, त्याच कुडाळ विधानसभा मतदारसंघातून पुनश्च एकदा निलेश राणेंचं सुद्धा राजकीय आयुष्य राजकीय भवितव्य संपवण्याची संधी आम्हाला मिळणार. त्यामुळे वैभव नाईक किमान 30 ते 35 हजाराच्या मताधिक्याने निवडून येणार म्हणजे येणारच. लोकसभेला मिळालेलं मार्जिन 27,000 ते भरून काढले जाईल. ते मार्जिन मेरिटवरचं नव्हतं. प्रत्येक मताला 1000, 2, 1.5, 2, 3 हजार द्यायचे आणि मतं मिळवायची. हे हिंमत असेल तर तुम्ही मेरिटवर लढून दाखवा ना. साहेब, बाळमाने आणि राजन साळवे किती मताधिक्याने निवडून येतील? बाळमानेंचा विजय तर निश्चित आहेच. मागच्या लोकसभेचं आमचं जे मताधिक्य आहे इथलं 20,000चं, त्याच्यामध्ये किमान अजून 15,000ची वाढ होईल. राजन साळवेंचं सुद्धा मताधिक्य कायम राहील आणि ते निवडून येतील. होतील ना, महाराष्ट्रामध्ये फिरतील. आम्ही फार काय त्यांना धस्तावलेलं नाही आहे. 5 विधानसभा मतदारसंघापैकी 4 विधानसभा मतदारसंघामध्ये रत्नागिरीतल्या सेना विरुद्ध सेना अशीच लढत पाहायला मिळते. नाही, सेना विरुद्ध मिंदे सेना, सेना विरुद्ध सेना नाही, सेना विरुद्ध गद्दार सेना. आणि गद्दारीला यावेळेला 100% कुठून गाडणार म्हणजे गाडणारच. पण साहेब, असाच एक मुद्दा पुढे आणखीन एक उपप्रश्न आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते विरोधकांवर टीका करताना किंवा आरोप करताना किंवा त्यांच्या विरोधात काही बोलताना फारसे प्रयत्न करत नाहीत किंवा तशा प्रकारचं काही बोलत नाहीत, वक्तव्य करत नाहीत. बघा, आम्ही कमरेखालचे भाषा वापरून विरोधकांचं विटंबना करणं हे आम्हाला शोभत नाही. आम्हाला बाळासाहेबांचे विचार आमच्या हृदयात आहेत, उद्धव साहेबांचे विचार आहेत आणि आमची विचाराची लढाई आहे. आज टीकात्मक तर नक्कीच करणार, परंतु टीका करत असताना सुद्धा भाजप आणि मिंदे सरकारचे काही मिंद्यांचे लोक ज्या पद्धतीने घाणेरड्या शब्दाचा उच्चार करतात आणि आपली अविचारी वृत्ती दाखवून देतात, तशा पद्धतीचे आम्ही नाही आहोत. भाई, दापोलीपासून राजापूरपर्यंत